नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील प्रत्येक लाभार्थी, विधवा महिला भगिनी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील किंवा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा निर्णय तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। त्यासोबतच जुलै ऑगस्ट हप्ता वितरण प्रक्रियेसंदर्भात सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत। व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभाग असो किंवा दिव्यांग सक्षमीकरण विभाग या विभागांच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी घेतले जाणारे सर्व निर्णय वेळच्या वेळी जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होईल। सुरुवात करूया व्हिडिओला। आता जुलै ऑगस्ट हप्ता वितरणाची वाट तुम्ही पाहत आहात, परंतु जुलै ऑगस्ट हप्ता वितरणापेक्षाही जास्त महत्त्वाची अपडेट सद्यस्थितीला आपण पाहणार आहोत। ही तर माहिती पुढे आहेच तुम्हाला की हप्ता नेमका कधीपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे, परंतु याहीपेक्षा आणखीन एक महत्त्वाची अपडेट आहे। आता जुलै ऑगस्ट हे तर फक्त 2 महिन्यांचं अनुदान असणार आहे, परंतु 2026-27 या वर्षामध्ये तुम्हाला या योजनेचं अनुदान नियमितपणे सुरळीतरित्या दर महिन्याला मिळवायचं असेल तर व्हिडिओ स्किप करू नका, खूप महत्त्वाची माहिती आहे। पहा, संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर श्रावणबाळ व केंद्र पुरस्कृत निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करावी अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आणि हे आव्हान कशा संदर्भात असणार आहे तर ज्या लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत हयातीचे प्रमाणपत्र सादर केलेले नाही अशा सर्व लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत डेडलाईन देण्यात आलेली आहे। 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे आणि नक्कीच ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे, कारण बऱ्याच लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करण्यास काही अडचणी आल्या होत्या। त्यांनी अद्यापपर्यंत हा दाखला सादर केलेला नव्हता, त्यामुळे त्यांना प्रश्न पडलेला होता, चिंता निर्माण झालेली होती की आमचे आता अनुदान बंद होणार। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच तुमच्यासाठी खुशखबर आहे, तुम्हाला मुदतवाढ मिळालेली आहे। 15 ऑगस्टपर्यंत या योजनेतील लाभार्थ्यांना हयातीचा दाखला सादर करता येणार आहे। त्यामुळे जे लाभार्थी अद्यापपर्यंत दाखला सादर करावयाचे राहिलेले आहेत त्यांनी कृपया करून दाखला वेळेच्या आत सादर करा, जेणेकरून या योजनेचं अनुदान तुम्हाला नियमितपणे मिळेल। आता सर्व तहसील कार्यालयाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना वेळोवेळी सूचना करण्यात आलेल्या आहेत। या सूचनांचं पालन करून 15 ऑगस्टपर्यंत डिजिटल लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच काय तर हयातीचा दाखला तुम्हाला सादर करावयाचा आहे। ही गोष्ट लक्षात घ्या, जुलै ऑगस्ट अनुदानापेक्षाही ही जास्त महत्त्वाची आहे पुढच्या सर्व हप्त्यांच्या अनुदानासाठी। आता आपला जुलै ऑगस्ट वितरणाचा मुद्दा आपण पाहूया। तर जुलै ऑगस्ट अनुदान हे जे अनुदान आहे ते लाभार्थ्यांना कधीपर्यंत वितरण होणार, कारण मॅसेज पडलेला आहे पोर्टलवरती, नवीन महाडीबीटी 2.0 या पोर्टलवर मॅसेज पडला, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आणखीन अनुदान जमा झाले नाही। मग कधीपर्यंत हे अनुदान जमा होईल? हा मॅसेज अनुदानासाठी वितरण करण्यासाठीचा नाही, हा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे। पहिल्यांदा तर महाडीबीटी पोर्टल 2.0च्या माध्यमातून जी नोटिफिकेशन देण्यात आलेली आहे, ही नोटिफिकेशन RFT फाईल तयार करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याची सूचना देत आहे। लाभार्थ्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे। आता वितरण होणार कधी, नेमका महत्त्वाचा मुद्दा। तर वितरण तेव्हाच होणार आहे ज्या वेळेस ही RFT फाईल तयार होऊन त्या ठिकाणी लाभार्थ्यांच्या याद्या तयार होणार आहेत आणि याद्या तयार झाल्याच्या नंतर लाभार्थ्यांची ही जी वितरणाची प्रक्रिया आहे ती पूर्ण होणार आहे आणि सर्व लाभार्थ्यांचं ज्यांचं यादीमध्ये नाव आहे त्या सर्व लाभार्थ्यांना हप्ता वितरित केला जाणार आहे आणि हा हप्ता 10 तारखेच्या आसपास येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 2 दिवस साधारणपणे याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू असेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, कारण हे पोर्टल नवीन आहे। या पोर्टलची प्रक्रिया स्पष्ट होण्यासाठी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी
वेळ द्यावा लागणार आहे. आता नेमकं वितरण मेसेज पडल्याच्या नंतर याद्या कधीपर्यंत तयार केल्या जातात आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता कधी जमा होतो हे आपल्याला वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर स्पष्ट होणार आहे, जेणेकरून पुढच्या हप्त्याची प्रक्रिया समजून घेण्यास नक्कीच मदत होईल. आणखीन एक मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ही जी नोटीस आहे ही नोटीस ज्या याद्या किंवा RFT फाईल संदर्भात आहे ती फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आहे. इतर लाभार्थ्यांना जो हप्ता आहे तो कधी वितरित केला जाणार हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे आणि या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस स्पष्ट होण्यास सुरुवात होईल त्यावेळेस तुम्हाला कळवणार आहे. सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. माहिती आवडली असेल तर कंजूसपणा अजिबात करायचा नाही. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. धन्यवाद.